नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण शिक्षण सेवकांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा असा एक GR बघणार आहोत। शिक्षण सेवकांच्या नियुक्त होण्याच्या प्रक्रियेबाबतीत एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 15 जून 2026 रोजी निर्गमित झाला होता आणि तो शासन निर्णय आज आपण बघणार आहोत। सेवा जोड वेतन निश्चित करून घ्यावयाचा वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यायचा की सदर कर्मचाऱ्यांचा शिक्षण सेवा कालावधी संपल्यानंतर द्यायचा आहे। आता सेवाजोड व वेतन निश्चित करून द्यावयाचा वेतन श्रेणीचा प्रस्ताव याबरोबर जर आपण प्रत्यक्ष बघितलं तर संदर्भातील शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवा कालावधी चालू होता अशा उमेदवारांची वेतन निश्चिती संदर्भातील शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18/2/2026 पासून करणे आवश्यक आहे व त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे देखील आवश्यक आहे। या दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन श्रेणीचा लाभ अनुदेय असेल। परीक्षाविधीन कालावधी लागू राहील याचा अर्थ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन होऊन त्यानंतर शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल। शिक्षण सेवक परीक्षाविधीन कालावधीतच वेतन संरक्षण व वेतन निश्चितीचे लाभ देणे आवश्यक आहे। आता शिक्षण सेवक पद हे म्हटलं तर सुरुवातीचे 3 वर्ष हे परीक्षाविधीन कालावधी असतो। तुम्ही दुसऱ्या एखाद्या निमशासकीय किंवा शासकीय सेवेतून जर शिक्षक म्हणून नियुक्त होत असाल तर तुम्हाला परीक्षाविधीन कालावधी करावाच लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वर्ष झाल्यानंतर ज्या वेतन श्रेणीतून तुम्ही आलेला असाल त्या वेतन श्रेणीचे वेतन संरक्षण आणि लाभ तुम्हाला लागू होतील। पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे सेवाजोड व वेतन निश्चिती करत असताना वेतनाची कार्यपद्धती स्पष्ट करावी। म्हणजेच सेवाजोड व सामान्य प्रशासन विभाग व वेतन निश्चिती ही वित्त विभाग किंवा वेतन पडताळणी पथक किंवा कॅफो हे करतील ही फक्त शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे करायची आहे। आता परत एक प्रश्न आहे, असे बरेचसे प्रश्न या शासन निर्णयात स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। तर या प्रश्नाचं उत्तर शासनाने म्हटले आहे की त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे या संदर्भात जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील एक मुद्दा आहे तो म्हणजे बहुतांश प्रशासन अधिकारी असे म्हणत आहेत की नोकरी स्वीकारत असताना तुम्ही मानधन तत्वावर स्वीकारले आहे, त्यामुळे तुम्हाला नियमित वेतन श्रेणी कशी काय देता येईल यावर देखील प्रकाश टाकावा। आता असा दावा केला असल्यास तो वस्तुस्थितीवर आधारित नाही। संदर्भातील शासन निर्णय हा शासनाने मान्य उच्च न्यायालय काही प्रकरणातील न्याय निर्णय विचारात घेऊन वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जाणीवपूर्वक घेतला आहे, त्याची तंतोतंत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने एक मुद्द्यांचं स्पष्टीकरण शासनाने या परिपत्रकात दिलेलं आहे। शेवटी परिपत्रकात पुढे म्हटलेलं आहे की शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक राणीप्र 2024 प्रकरण क्रमांक 35 सेवा 4 दिनांक 30/5/2024 अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना प्रणाली अंतर्गत दिनांक 1/11/2025 रोजी त्यानंतर सेवेत नियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागात कार्यालयात नवीन नियुक्ती करण्यात आल्यास पूर्वीची सेवानिवृत्ती उत्पादनाच्या प्रयोजनार्थ अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरता जोडून देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे। या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय आणि शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे, तेथील विविध पद्धतीने नियुक्त झालेले व या परिपत्रकातील अटींची पूर्तता करणाऱ्या शिक्षण सेवक, नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर पत्रकातील तरतुदी करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्यानुसार संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी। संदर्भातील शासन निर्णय स्वयंस्पष्ट असताना पात्र उमेदवारांना वेतन संरक्षण लाभापासून वंचित ठेवण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांनी दाखवलेली अनास्था अयोग्य आहे। याबाबत शासनाकडे यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल। आयुक्त शिक्षण यांनी सूचित करण्यात येते की संदर्भातील शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आपण आपल्या स्तरावर आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना द्याव्या। तर अतिशय महत्त्वाचा आणि अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देणारा नियुक्ती अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देणारा असा हा शासन निर्णय
आपल्याला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळ आपल्यास उपलब्ध आहे. आपण केव्हाही डाउनलोड करू शकता. तर हा महत्त्वाचा शासन निर्णय आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेला आहे यांच्या सहीनुसार. आणि याच्या ज्या प्रत आहेत त्या विविध विभागांच्या शिक्षण संचालक, आयुक्त, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे, जेणेकरून शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकारच्या शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या देण्यात आणि सेवा संरक्षण देण्यात, वेतन संरक्षण देण्यात कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही. असा महत्त्वाचा असा शासन निर्णय शिक्षण सेवकांसाठी आज 15 जून रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला हा शासन निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा जर आपल्याला वाटला, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर देतच असतो. वेतनासंबंधीच्या माहिती, त्यानंतर वेगवेगळ्या वेतन श्रेणीचे प्रश्न, शिक्षण सेवकांचे प्रश्न, पदवीधर शिक्षकांचे प्रश्न आणि शाळेच्या संदर्भात वेगवेगळ्या मार्गदर्शन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर देत असतो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.